नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांच्या मनापासून स्वागत. आता गावाकडे नाही का भरपूर ऊन वगैरे पडतंय आणि दिवसेंदिवस आता एवढा लास्ट महिना आहे, मे महिना म्हटल्यानंतर नाही का भरपूर ऊन पडतंय, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर आपल्या आजी आजोबांसाठी कूलर वगैरे फॅन आहे घरामध्ये आणि थोडं झाडाखाली पण बसू शकतात बाहेर, ते पण सावली करून दिलेली, म्हणजे आता बरं आहे एकदम व्यवस्थित आहे सगळं. पण अशी जी गोष्ट मला नाही का भरपूर दिवसापासून करायची आहे, पण मी ते नाही का विसरून जायचो, पण आज माझ्या लक्षात आली, ती मी आज तुम्हाला करून दाखवतो. कशी वाटते मला नक्की सांगा. मी जी रोज नाही का लाल चटणी खायचो, तुम्हाला नाही का जेवताना ताटाने दाखवायचो, माझी आवडती आणि तुम्हाला पण भरपूर जणांना आवडते. त्याची रेसिपी वगैरे सोडलेली नाही, सगळी चटणी संपली म्हणून ती वाटू राहिली, तुम्हाला ती दाखवतो, ती बघा कशी आहे. लेकी बाई व तुम्ही यमची मला सांगायचं की आधी चटणी कर लाल, आम्हाला दाखव कशी वाटी. मग मी आज तुम्हाला वाटून दाखवते. लसूण घालायचा, मीठ घालायचं, मिरच्या घ्यायच्या आणि पाटे वाटायचं. आता एवढं वाटायचं, लसूण मिरच्या आणि मीठ. लई भारी लागत ती खमंग तेलाची धारण. लोणचं घ्या, कोणच्या भाजीला शिवायचं नाही, पण ही मिरची तुम्ही लई आवडीनं खाता. माझी आवडती चटणी हर की माझी आवडती चटणी आहे ही. तेलाची दार टाकायची, भाकरीला असं गोसू गोसू घ्यायचं आणि फूट घ्यायचं आणि गुटू गुटू खायचं. मला आवडते हो. थोडं तेल टाकलं ना लय भारी लागत बरं काय. बघा आता किती भारी चटणी बनी झाली लगेच. अशीच वाटी जातात तुम्ही. त्या हिरे मिरच्याचा खाऊ खाऊ कट्टाळा आला. लाल मिरची लई भारी लागत ती. बाईली की बाई माही तर लईच आवडती आहे. तुम्ही तर लईच गुटू गुटू खाता बाय. तेल लोणचं घेऊन शिनून भाकर खा, चपाती खा, कशा संग खा, पण लईच भारी लागत. पण कशी खातात अशी टोचे मारून नाही खायची, अशी गोळ सोडून खायची. लई भारी लागत ती चटणी. ती असं पाणी घालून बारीक वाटायची, सगळं लसणाचं मिळून जीव घ्यायचा. असं वाटीत जायचं, जीवाला खात जायचं. सोपी आहे, लय अवघड नाही. अशी काढून घ्यायची वाटीत नाही तर डब्यात, आणि तेल टाकायचं, लोणचं घ्यायचं, भाकर घ्यायची, चपाती घ्यायची आणि खायची. आपल्या अजून एवढी भारी चटणी बनवली आहे ना, बघताच डायरेक्ट भूक लागू राहिली. मी आता सकाळपासून जेवण वगैरे नाही केलेलं, पण चटणी बघितली ना आता लगेच. आतापर्यंत म्हणजे भूक वगैरे नव्हती लागलेली, पण चटणी बघताच भूक लागली, कारण माझी आवडते आणि आपल्याला जर आवडता पदार्थ असला ना, जरी जेवण केलेलं असलं तरी पण भूक लागते. तर आत्ता मला नाही का तुम्हाला जे दाखवायचं आहे ना, ते हे बघा, मला ही गोष्ट दाखवायची होती तुम्हाला. तर गावाकडे काय आहे ना, पक्षी वगैरे सकाळी सकाळीला येतात, सकाळी संध्याकाळ भरपूर येतात. आणि आता नाही का ऊन पडल्यामुळे नाही का पाणी वगैरे सगळं संपत चाललेलं आहे, कुठं पाणी वगैरे पण प्यायला नसतं. तर हे बघा, मी हे बाजरी आणि पाण्याचं हे बघा असं बनवलं आहे. ते पक्ष्यांसाठी ठेवायचं आहे मला. मी भरपूर दिवसापासून म्हणत होतं करीन, पण लक्षातच नव्हतं राहत. पण आज नाही का माझ्या सकाळी लक्षात आलं की मला हे करायचं आहे. तर हे बघा, एक पाण्याचं आहे आणि एक धान्याचं. असं बाटली वगैरे कापून हे बनवलं आहे. आता हे झाडाला लटकून देतो. तर ते अजून इकडं जागा केली पक्ष्यांना बसायला. कुठला होता? घरापासून नाही का लांबच्या झाडाला लटकून ठेवते, कारण काय ना घरापाशी जर आपण तिथं आजोबांनी तीन बसलेलं असते, तिथं पक्षी येणार नाहीत. तर हे घरापासून थोडं लांब झाड आहे बाबळीचं, इथं लटकवतो. इथं लटकव, सावलेली इथं बसते, काटे बघ खाली. बघा आता इथं लटकून दिलं आहे. आणि बाजरीचं इकडं लटकेलं आहे, म्हणजे इथं कसं इथं जरी बसल्या ना तरी खाता येईल त्यांना. आता याच्यामध्ये दररोज नाही का पाणी टाके जाईन सकाळी, आणि धान्य पण टाके जाईन. मी टाकलं तर मी टाकेन, नाही तेजो पण टाकेन. हे कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगाय. मला लय भारी वाटू राहिले, कारण आपण दररोज भूक लागली नाही का सांगू शकतोय की भूक लागली, पण ते बिचारे कुठं जाते. आणि ऊन पडल्यामुळे नाही का पाणी सगळं संपत चाललं आहे गावाकडं.
जे आहे ना ते एरीनमध्ये खोल आहे. काल आपल्या ताईन ते आलेले आता, त्याच्यामुळे नाही का आज वृद्धेश्वरला जायचं आहे दर्शनाला. भरपूर दिवस झाले होते दर्शनाला नाही गेलो. माझ्यासोबत तुमचं पण दर्शन आहे वृद्धेश्वरचं. आपली जी हक्काची फॅमिली त्या सर्वांना माहिती आहे की वृद्धेश्वरचं मंदिर किती भारी येतं. पण जे नवीन कोणी असं आत्ता जे आलेले आहेत त्यांनी बघितलं नसन तर मी त्यांना पण आज दाखवतो. पण जायच्या पहिले नाही का आपल्या आजीने आज काय जेवण बनवलं आहे ते तुम्हाला दाखवतो. मी अजून जेवण नाही केलं, पहिलं दर्शन करून येतो आणि नंतर जेवण करतो. पण भाजी बघा एवढी भारी बनवली आहे आणि एकदम शांत वातावरणात लिंबाच्या झाडाखाली जेवण करू राहिले सकाळचं. तुम्हाला दाखवतो. आणि एवढा भारी क्षण आहे, एवढी थंड आणि एकदम झुळूक येते वाऱ्याची. तरी बघू शकता किती भारी थंड हवा राहिली बघा, पाला हलू राहिला एकदम शांत. आणि बघा किती आनंदात जेवण करू राहिलेत. नाना काय जेवण आहे आज? आज सगळ्यात मेन भाजी दाखवतोय बघा, तुमची आवडती भाजी. ही कसली भाजी म्हणजे? घोसाळा घोसाळ्याची. घोसाळ्याची अशी भाजी होती, भजे होते आणि चकड्या होत्या. बघा सगळं किती खारे भारी जेवण आहे आज. ही बघा आताची चटणी, आपली आजी भाकर आणि घोसाळ्याची भाजी आणि हा काळा मसाला आहे रात्रीचा. याच्यामध्ये चटणी पण आहे आणि हे बघा लोणचं, जुने लोणचे ते. बघा कोणी मी अजून नाही का त्या दिवशी कैऱ्या आणलेलं, त्या कैऱ्याचे नाही का आपल्या आजी लोणचं नाही बनवलेलं. हे बघा जुने लोणचे आहेत पण कोणीच म्हणणार नाही जुने ते. इतके कोरे खट आणि लई भारी चईला. असेच तुम्ही बी वर्षभर टिकते ना असे करून खाजा. बघा किती भारी नाही का, एकदम थंड हवा राहिली आहे. आणि आपले आजोबां ते नाही का मस्त जेवण करू राहिले. जेवण जेवा द्या. नेरीचा टाइम झाला रे की बाई हो, लवकर अन्न खाजा. मेथी मेथी लाल चटक नानाला पण लय आवडती मिरची, सगळ्यालाच आवडती. पण आज वातावरण लय थंड आहे एकदम, एवढं भारी वाट राहिले आणि त्याच्यात जेवणाचा आस्वाद घेऊ राहिलेत. हे बघा आपला राजा, याला टाकलं नाही भाकरी म्हणून टाकावं लागत. दर काय राजा पण जेवू राहिलाय. खाल्ली याला पहिले टाकलेली इकडं पडली. तर आता चला वृद्धेश्वरला जाऊ, तुम्हाला दर्शन वगैरे देतो. एवढं भारी वातावरण इथंच एवढं भारी येतं वृद्धेश्वरला, आजले भारी असेल. तर आता आलोय माऊलीपाशी. तेव्हा माऊलीने ते गेले पुढं, आता ताईंना त्यांना घेतो. ते जुने दोघं बसून राहिले. तेवढी पूर्ण गँग घेऊन जायचे वृद्धेश्वरला. चला तिकडे एक जण बसेल, यांना घेऊन जातो वृद्धेश्वरला दर्शन करायला. एक दोन हप्ते झाले होते वृद्धेश्वरला आलंच नव्हतं, पण आज ताईमुळे त्यांच्यामुळे यायला भेटलं. चला आता दर्शनाला. हे बघा किती थंड वातावरण आहे आणि आज खरंच एकदम शांत वातावरण आहे आणि कोणीच नाही बघा, पब्लिक पण कमी आहे. रविवारी भरपूर पब्लिक असते आणि इथं आमटी भाकरी वगैरे पण असते. तर जर कधी आले ना नक्की विजिट द्या. तर बघू शकताय श्री क्षेत्र वृद्धेश्वर देवस्थान, घाटशिरस, तालुका पाथर्डी आणि जिल्हा अहिल्यानगरमध्ये येतं बरं का देवस्थान. आणि भरपूर भाविक भक्त, शिवरात्रीला भरपूर मोठी यात्रा असते इथे. चला पहिलं दर्शन नाही का रिद्धी सिद्धी मंदिरामध्ये घेतलं जाते, त्याच्यानंतर वृद्धेश्वरच्या मंदिरात जातात. इथे धुनी वगैरे पेटवली जाते आणि हे बघा अंगारा वगैरे येते. बोला देवा, एकदम निवांत.
वाचला हो. हा दर्शन झालं. प्रत्येक शिवमंदिरापाशी नाही का एक नंदी असतो आणि आपल्या रुद्रेश्वर देवस्थानपाशी नाही का 2 नंदी येतात. हे बघा आता काय जसं केलं ना तसं इथे बघा पक्ष्यांसाठी किती भारी केलं आहे. याच्यामध्ये तांदूळ आणि हे बघा बाजरी टाकली आपल्या रुद्रेश्वरपाशी. इकडं जसं मंदिराचं बांधकाम झालं आहे ना तर अजून पाठीमागच्या बाजूत चालू आहे. तर इकडं नाही का हे गंगाद्वार वगैरे चालू आहे, तुम्हाला दाखवतो. आणि बघू शकता हे मंदिर 1-2 पाऊस झाले ना त्याच्यानंतर एवढं पूर्णपणे नाही का डोंगरावरती हिरवी शालू घातल्यासारखं दिसतं. तिन्ही बाजूने डोंगर आहे आणि खाली नाही का सखोल भागामध्ये रुद्रेश्वराचं मंदिर आहे. तर बघू शकता हे गंगाद्वारचं काम चालू आहे पाठीमागचं. हे जसं झालं आहे ना सगळं बांधकाम त्याच प्रकारे नाही का पाठीमागून पूर्ण साईडने नाही का बांधकाम होणार आहे. पाऊस पडला ना या पाठीमागच्या बाजूस नाही का पूर्णपणे नाही का पाण्याचा प्रवाह चालू असतो आणि धबधब्याचा प्रकार एक दिसून येतो. गाईस तुम्हाला मी नाही का माकड दाखवतो. माकड पण म्हणतात, वनर पण म्हणतात बरं का. हे बघा लांबून दाखवतो, जवळ गेलं तर मोबाईल घेईन इसकून. हे बघा झाडावरती बसले कसे खेळू राहिले झाडावरती. हे पिल्लू पण बघा छोटं. तर मी आता तुम्हाला दाखवतो ज्ञानोपी 12 ज्ञानेश्वर महाराजांनी नाही का पहिली ओवी लिहिलेली इथं 22व्या अध्यायामध्ये लिहिलेली आहे. तर बघू शकता पाठीमागं तुम्हाला 12 उघड घेऊन चाललं आहे. त्यावेळेस नाही का पाठीमागं भरपूर मोठा दुष्काळ पडला होता ना त्यावेळेस कुठंच पाणी नव्हतं, पण ह्या ज्ञानोपी 12 नाही का पाणी होतं. आणि बघा आता किती भारी बनवलं आहे इथं. बघू शकता 12 अजून पण पाणी आहे त्याला आणि किती पाणी आहे बघा. एकदम निळ शुभ्र पाणी आहे कुवेतच्या नाही का समुद्रासारखं. आणि इकडून जायला वाट वगैरे पण प्रवेश बंद आहे. फक्त जर पाणी वगैरे लागत असेल ना ते बघा असे बकेट वगैरे त्याला दावा जोडलेला आहे तर असं काढायचं. त्याच्यावरून कळस नाही. आता याच्यामध्ये नाही का पाणी नाही राहिलं आहे. तेजो आणि बाबा पाणी काढून राहिलेत. याच्यात पाणी भरायचं आणि इथं बघा एक शिवलिंग आहे खाली ताईन ते फुलून ते वाहू राहिले. हे बघा याने पाणी काढलंय. आता ताई पिण्यासाठी पाणी काढून राहिली. या पाण्याची चव एवढी भारी आणि एवढं गोड आहे पाणी. जसं आपण ॲक्वा वगैरे बिसलेरीचं पितो ना त्याच्यापेक्षा 100 गुणाच्या तर एकदम ओरिजिनल आणि एकदम देवाचं नाही का ज्ञानोपी 12चं पाणी आहे. आणि भरपूर भाविक नाही का जर या रुद्रेश्वरला आले दर्शनासाठी तर देवाच्या पूजेसाठी पण इथून पाणी घेऊन जातो बरं का. काहीच आता आम्ही दर्शन वगैरे घेतलं आहे आणि इथे करवंदाची जाळी आहे. करवंदा कशा असे तुम्हाला दाखवतो. आणि डोंगरची काळी मैना पण म्हणतं बरं का करवंदाला. करवंदा तुम्ही कधी खाल्ली आहे का माहीत नाही आहे आणि भेटतात बरं का शहरामध्ये पण विकायला येतात गावाकडून घेऊन. आणि आपण आहे ना पावसाळ्यात येऊ. पावसाळ्यामध्ये इकडे पूर्ण तुम्हाला वाळलेलं दिसतंय ना. अजून 1 महिन्यानंतर इकडे आलो मी तुम्हाला ब्लॉग दाखवतो. आता बघून घ्या पूर्ण पण नाही का सगळं वाळून गेलेलं आहे आणि या तलावाचं पाणी पण गेलेलं आहे बघा. अजून 1 महिन्यात पूर्ण तलाव वगैरे भरलेलं राहते आणि डोंगर नाही का पूर्ण हिरवा असेल. तर इथं हे छोटं दत्त मंदिर हे बघा बिना चपलाचे बरं का सगळे. कोणाच्याच पाय चप्पल नाही नुसते पळू राहिले पाय पळतात. आणि हे बघू शकता करवंद बरं का. माझ्या पण पायात चप्पल नाही. दर्शन घेतलं आणि तसंच आलो इकडे मी तुम्हाला करवंद दाखवण्यासाठी. तर हे बघू शकता करवंद कसे असते आता. हे बघू शकता सगळे करवंद आहे. अजून हिरवे पण आहेत बघा. काही हिरवे येतं आणि काही हे बघा काळे काळे झाले. तर आता मी तोडतो आहे बघा. याचा हा चिक आलेला असतो ना असं पुसून टाकायचा. हे जर खाल्लं ना काय होतं होत नाही का सगळे चिकट होते. तर आणि याच्यावरती साल खायचे. याच्या आतमध्ये बिया असतात त्या नाही खायच्या, त्या फेकून द्यायच्या. गोड येतं. आत्ता जर कधी आले ना तुम्हाला करवंद खायला भेटते ना. फक्त एवढंच नाही ना बरं का जर नंतर पाऊस पडला नाही सगळे किडून जाते. त्याच्यात एक पाऊस जरी लागला ना याला याच्यामध्ये सगळे नाही का बारकाले किडे होते. वा 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 ते बघा. गाय या करवंद खायला. हे बघा मॅगी खाऊ राहिली. गाईज मी नाशिकला राहते पण मी करवंद खायला इथे आले. तुम्ही कधी मला शाळेत सुट लागले तर तुम्ही कधी एवढे करवंद मी तोडिलेत. आता इथं माझ्या हाताला काटे लागले. हे मला म्हणतात का खायला दे पण यांना कोणालाच खायला नाही. आता एकटेच खाणार आहे. वा ते नाही दिलं झालं. यांचे करवंदावरून झाले. हे बघा करवंद. हाय, मी करवंद खायला नाशिकवरून इथं आले आणि हे माझं माहेर आहे.
आणि आम्ही सगळे भावंड डोंगरामध्ये आलोय. खूप मोठा डोंगर आहे आणि या डोंगरामध्ये करवंद खायला आलोय. बिबट्याची खूप भीती वाटू राहिली, पण करवंद महत्वाचे आहेत. तुम्ही पण या करवंद खायला. खरं मजा येऊ राहिली आज इतकी मजा येऊ राहिली, इतकी यांच्यामुळं- मजा येऊ राहिली, पण बिबट्याची खूप भीती वाटू राहिली. आणि ते बघा तिकडं करवंदासाठी कसे भांडण करताय. आज तुम्ही पहिल्यांदा बघितलं असेल की मी डोंगरात आलो यांच्यामुळं, नाही तर आपल्या घरचा ब्लॉग डेली काढत असतो. आज माझी येऊ राहील थोडी, आणि मी तुम्हाला पण म्हटलं की कधी ना कधी करवंद दाखवणार आहे, पण आज यांच्यामुळे नाही काही टाईम भेटला आणि इथं आलोय. आणि हे यांना कधी न करंद मिळाले आणि कसे तुटून पडले ते जाळीवर बघा. हे बघा मॅगी गुतलं इकडं आहे का, मॅगी गुतलं काट्यात. अय, बाय. इथं एकदम दाट घनदाट जंगल आहे आणि एकदम सावली आहे बघा, सगळे झाडं आहे, ते पूर्ण झाडं आहेत. आम्हाला बिबट्याची भीती वाटू राहिली. पण इकडं थोडं पुढं जायचं म्हणलं नाही का, इकडं वाघ वगैरे आहे, त्याच्यामुळे पुढं नको जायला. लहान लेकरत रे आणि आपलं मॅगी. चला आता पाठीमागं गाईच करवंद वगैरे भरपूर खाल्ले. आता चालत ऊन भरपूर पडलंय आणि पायात कोणाचे चप्पल नाही आहे बघा. किती भारी शौरीचं झाड आहे. आत्ताच एवढं तुम्हाला इकडे भारी वाटत असेल, पण अजून थोडा पाऊस पडला. खरंच मी लय मिस करतो इकडे. पाऊस जर असला ना असं कोकणासारखं वाटतं. हे बघा झाड. घरी चाललंच होतं नाही का, मला लगेच म्हटलं पार्टी पाहिजे आता, तर यांना रस पाजू राहिले बघा. आता एकदम नाही का इकडं चांगला रस भेटतोय गावामध्येच. तर आता सगळे बसलेत वाट बघत. एक काम करा, TTM गोळा करा. तू द्यायचे पैसे, आम्ही दमलोय आता. आमच्याकडे पैसे सुद्धा नाही राहिले, ते डोंगरातच पडले. तर वृद्धेश्वरातून घरी आलो आणि जेवण वगैरे केलं आणि मित्रांसोबत नाही का थोडं बाहेर गेलो होतो पातळीला. आणि मी बाहेर गेलो आणि आपल्या घरी पाहुणे आले आणि नेमकी माझी आणि त्यांची गाठ नाही झाली. आजीची त्यांची गाठ वगैरे झाली, पण त्यांनीच पाहुण्यांनीच नाही का थोडीशी क्लिप वगैरे बनवून ठेवल्यात आणि मला आत्ता व्हॉट्सअपला पाठवल्यात. तर मी आता ते तुम्हाला दाखवतो. त्यांनी उभे शूटिंग काढलेत, पण मी ॲडजस्ट करून दाखवतो तुम्हाला, एडिट करतो. आपल्या आजीचं आणि त्यांचं बोलणं वगैरे तुम्हाला दाखवतो. कोण काय नाही करायची बस बोला. नको सरबत सरबत करतो. नाही नको नको मग सरबताला काय नको आम्ही नाश्ता तिथे रस घेतला. आमचा फोटो फोटो काढायचा आमच्यावर व्हिडिओ काढायचा होता, पण आता तो निघूच नाही. ते म्हणला होता शूट काढून ठेव, पण मला आता असा संभव आला का 2 भाकरी टाकल्या, 2 भाकरी टाकल्या मला आणि म्हाताऱ्याला. आता हे दोघं गेले 2 इकडे आणि तुला फुरफुर करते आणि 2 भाकरीला दोन्हीला फोड आली. पहिलं बायका फोड आले म्हणजे पाहुणे येणार का? हा, दोन्हीला फोड आले. आता मी म्हाताऱ्याला म्हणलं तुला फुरफुर करते आणि आज आपल्याला कोणतरी याला पहिलं हेच होतं नाही करायची ना. चल फुरफुर केली का? म्हणायची आमची आई पण अशीच म्हणायची. हा, आज फुरफुर करायची आणि फोड आले का पाहुणे येते ना आपल्याला पाहुणे. हा, मुलं बाळ. पण आनंद झाला आम्हाला. आम्हाला ही माझी बहीण शिर्डीला राहते, हे माझे मिस्टर आहेत. ही शिर्डीला राहते. आता आम्ही पुण्याला आमच्या बरोबर चालली. बीडला लग्नाला गेलो होतो. आमचं गाव इकडंच आहे, चकलांबा. मातोरी तिंतरोईच्या तिकडे पुढं, पाथर्डीच्या पुढे तिकडे काय सांगत गेवराई जवळ आहे. हल्ली गेवराई. मग तिकडं तर मी ठरूनच आलो होतं, आता जायचं तर आधी लोसर खांडगावचे आमचा देव आहेत ना, त्यांची भाऊज आहे मी. रवीची काकू आहे, रवी देवा राजू देवा नाही का, लोसर खांडगावला. का हा इथं आलेलं काळ भैरवच. दगड खैरी येत. नाही जुशी आमचा भाऊ. तुम्हाला आधी व्हिडिओ काढत असेल तर वेगळं वाटत असेल ना काहीतरी. नाही आधी पहिल्यांदा जेव्हा बनवत म्हणजे बसल्या शिंदळान करीत लिंबा खाली. हा, आणि मला विचारून घेतलं बाई तर सोबतीने कोण आमचं कोण चमक. आता मी गेलं खरं याचं बोललीची आणि त्यानं लगेच दिलं बाई वर पाठवून. आणि तेव्हापासून सुरू झाले का? हा, तेव्हापासून ते सुरू. हा का? दोन मुली आहेत का? 2 मुली बर. ते थोरला आहे, बेटा रे, मेजर नीलू ते मुलीचा मागला ना. तो मुलगी कुठे राहते? मुलगी वर राहतो राजगंजीनाथ. हा, त्यानं सांगतो मला बेडकड असतं. हा का?
मग तो तुमच्याकडे राहतो का? हा पहिलं असायचं का लिकीचं पोरगं सांभाळायचं तिकडे काय असायचं पहिले आडवंतीला कुठं? हा माझा सोना बिना नाही आहे का कोण घरी? भिंग्याची पुढे केलं काय बाई? हा. ते आजी नाही का पहिले सांभाळायचे बघ पहिलं नातवंड लिकीचं सांभाळायचे आणि शिवाय बी नाही देत आई बाप्पाकडे. आता जापळे 2 नातू आहेत ना, त्यांचे लग्न झाले मुंबईला नवले. मला काय दिलू म्हणतो का आई ही रेसिपी कर ती रेसिपी कर आजी लोक इंग्लिश मला त्याचं नावच नाही. येतच नाही तर काय. सांगावं लागतं. शेपू पिकले का रे? शेपू पिकलेले आहेत, चांगले आहेत. त्याला आणखी पैसे भरून द्यायचे. तुम्ही काय कॉलेजला आहे? BCS ला आहे का? वा, BCS नंतर जमलं तर MCS करा, चांगला पगार मिळते. तुम्ही काय करता? माझा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे. हां, आणि आमचं पूजा वगैरे पण करतो, वास्तुशांती. देवाची पुण्यात लई मिळकती हो, नाही का. मग काय. वास्तुशांती सत्यनारायण आम्ही नको म्हणलं आता आज ऐकलं आता हे बघा कोणी जरी आलं तरी बिनमुखी लावतच कोणी- नाही. पाणी जावं ना पण पिया. बरोबर. काय आहे त्याच्यानं? आणि जेव्हा तो का रे जेव्हा तो व्हिडिओ बनवत होता आजीला तुम्हाला वेगळं वाटत असेल पहिले मी लाईक ते कमी येत असतील ना सगळेजण म्हणायचे काय वेळेसारखं गावातले लोक येडे म्हणाले. आता ते रुद्देश्वरचं सगळं फोटो काढून आणलेलं आहे. हा आता मला नसं येत बोलता पहिले हा आणि आज न देखणार दाता खाली जी ही होती ना अगोदर मर्चंट नेव्ही मध्ये होता ते शिपमध्ये सुट्ट्या युद्ध चालू आहे ना. हा त्यांनी भरपूर हळहळ व्यक्त केली कारण त्यांना मला पण त्यांना भरपूर भेट वाटत होता पण मी नेमकं बाहेर गेलो होतो आणि मला व्यवस्था ते थांबले पण नाही गेले तर मी आता त्यांना म्हटलं आहे परत जर कधी आले ना नक्की या म्हणून. आता पाणी वगैरे सुटलं आहे आपल्या आजी आजोबांनी दोघांनी पाणी भरून ठेवलं आहे कारण 2 दिवस झाले होते पाणी नव्हतं आलं पण आज पाणी आलं आहे. हे बघा पाणी भरायलं आता पाणी वगैरे भरलं आणि आता बघा आपल्या आजी काहीतरी बनवून राहिली. काय बनवते? आज बनवते खिचडी भात. खिचडी? लई कंटाळा आला मला भाकरी कालवणाचा आज म्हणलं खा खिचडी भात करते भात. तो खिचडी भात जरी बनवला ना तरी पण लय भारी लागतो. कसं बनवला दाखव. मी असा बनवला कांदा फुलर टमाट बटाट आणि आपला माल मसाला टाकला काय? लसूण टाकला तेल टाकलं जिरे हळद टाकली. अरे ते आजीचा घरचा मसाल्याला लई चौरथी. मला माहिती आहे. घरचा मसाला टाकला का? हा दाखव कसा झालाय. त्याला आपली आजी भात बनवून राहिली बरं का खिचडी भात. तेव्हा टाकलंय आता वरती तरी आली भाताला पण तरी येते होतोय. मग खायचा एखाद दिवस जरी खायचा असता तर नीटनीटकच करून खाऊ का नुसतं त्याला बोंगा. बरं बाबा आपल्या आजोबा बघा निवांत बसलेलं. काय केलं आज दिवसभर? काय काम केलं? आज काय केलं तुम्ही? सरपण इकडे आणलं, हात टाकलं, काही काट्या टाकल्या, हां हां मग त्याच्यात पाणी आलं, पाणी भरलं, 3 टिपडं पाणी भरले, माठ भरले. पाहुणे काय म्हणले? पाहुणे म्हणे बाबा आम्हाला उशीर झाला. ते चालले होते लिंबे चुरं प्यायना. हां मी म्हणलं लिंबेट पितात का नाही तुम्ही? नाही तर मग आम्ही नाही तुमच्या गावाला. मग म्हणे पिऊ बाबा. हां ते रे मग जाण त्या बाईचं माहेर आहे आणि पोजे गावात बहीण दिलेली आहे. हां ते आम्ही पोजे गावात जेवण केलं तिथं हां आणि जालन्याला गेलं. जालन्यात बोललं बसलं चहा पाणी झालं आणि तसंच मग रजेश्वरला आलो. नाही नाही शिर्डीला ती बाई आहे ना सगळ्यात या म्हणली कवा बी मी तिथंच आहे. शिर्डीला का? हा कधी या म्हणली. मग गेलं तर फोन लाव ना. हा
नंबर दिला ना. नंबर दिला ना त्याच्याकडे आहे ना. एकाकीच आले ते. हा तिथं आले पुण्याचे आहेत ते. हां पुण्यात राहतात का? हा पुण्याला दोघं अरे बायका ते काय करते शेवायचं मशीन शेव आणले येते हां शेवायचं मशीन आहे ना हां. केव्हा बनिते ते शेवा बनते. आपल्या आजीला मावशीने त्यांनी नाही का हे बघा शेवया वगैरे आणून दिले आता आणि एकदम आवडीने म्हणले की आजी नाही का शेवयाची रेसिपी बनवून टाका. तर आत्ता नाही का आपण रेसिपी पण बनवू त्यांची एक दिवस. आता आपल्याकडे शेवया नव्हती बघा खरंच नव्हत्या घरामध्ये आणि याची रेसिपी नाही का 1-2 लय भारी बनतात. हे बघा किती पांढरं शुभ्र शेवया दिल्या आहेत त्यांनी. नेमकं माझी आणि त्यांचीच गाठ नाही झाली. मी बाहेर गेलो होतो आणि ती घरी आली. पण जाऊ दे आपल्या आजीला भेटले भारी वाटलं. त्यांचा ब्लॉग नाही शूट झाला माझ्याकडून. त्यांनीच ब्लॉग शूट केला आहे आणि मी आता ते ॲडजस्ट करून तुम्हाला दाखवलं आहे. कालपासून कूलर चाललं आहे आणि याच्यामध्ये पाणी नाही भरलं म्हणजे मध्ये दिवसभर नाही का आजी आणि आजोबाला नाही का निवांत बसता येईल थंड राहील ते. कारण आपल्या आजीचा स्वयंपाक रेडी झाला आहे आणि मस्त खिचडी भात बनवला बरं का. एवढी मस्त खिचडी बनवली आहे ना आपल्या आजीने बघा लोणचं आणि खिचडी. लोणचं आणि खिचडी एवढी भारी लागू राहील ना एक नंबर. आणि हे लोणचं आपल्या आजीने घरी बनवलं आहे. तुम्हाला सकाळी दाखवतो ना ते गावरान लोणचं आहे आणि हे बनवलं आहे तिखट लोणचं आहे. मला नाही का तिखट लोणचं आवडतं म्हणून आजी तिखट लोणचं पण बनवून ठेवते. हे भातासोबत हे तिखट लोणचं खायला लय भारी लागतं. एक नंबर खिचडी भात बनवला आहे. थोडी डाळ पण टाकलेली त्याच्यामध्ये तर दालच्या राईसारखं लागतोय मस्त. आज दिवसभर नाही का एवढा दमलोय कारण सकाळपासून इकडं जा तिकडं जा. रुद्रेश्वरला गेलो, रुद्रेश्वरला आलो मित्रांसोबत. थोडं बाहेर काम होतं तर तिकडं जाऊन आलो आणि घरी आलो तर थोडं पाणी वगैरे भरू लागलो आणि थोडं जे बाकीचे कामं वगैरे होते ते पण केले. त्याच्यामुळे आज एवढं थकून गेलो आहे. पण आजीने नाही का खिचडी भात एवढा भारी बनवला होता. एकदम मस्त खिचडी भात खाल्ला आता जस्ट. तर आत्ता वाजले होते संध्याकाळचे 9:30. आता आपला हा ब्लॉग एडिट करतो आणि म्हणजे लवकर तुम्हाला अपलोड करून देतो कारण आता टाइम पण भरपूर होत चालला आहे आणि मला झोप तर आज एवढी आली आहे. जरा थकलं ना तर झोप लवकर येते. आज मी तसंच झालो आहे, भरपूर थकलो आहे त्याच्यामुळे झोप पण येऊ राहिली. आजचा ब्लॉग काय झाला नक्की कमेंट करून सांगा. आपली एक हक्काची फॅमिली आहे. जर अजून सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि आपल्या एक हक्काच्या घरामध्ये नाही का पटकन ॲड व्हा. तर भेटू उद्या लवकरच. तुम्हाला गुड नाईट, टेक केअर. आता भरपूर टाईम झाला आहे. पटकन ब्लॉग एडिट करतो आणि सोडतो आणि झोपून घेतो. तुम्ही पण झोपा, काळजी घ्या. शुभरात्री.